आता आपण पोहोचलोय रामेश्वरमला, म्हणजे पोहोचलो नाही अजून. इथून पम्मन ब्रिज 22 किलोमीटर दाखवते. ऑलमोस्ट पोहोचलेलोच आहे आपण. असा काही रस्ता आहे. आज 31st मुळे जाम गर्दी दिसते मला, भरपूर गाड्या आहेत रस्त्याला. बघूया आता हॉट लॉजिंगचं आपलं काय होतंय. थोडं मेहनत कसरत करावी लागणार आहे. बघूया काय होतंय. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं मोस्ट फेमस पम्मन ब्रिज वरती. वाव, हेच बघायसाठी सातारवरून निघालो, हेच बघायसाठी निघालो होतो. वाव, थोडा व्ह्यू क्लिअर नाहीये. मस्त मस्त मस्त. फेमस पम्मन ब्रिज. तर आपण पोहोचलेलो आहे रामेश्वरम मध्ये, आणि इथे खूप पोलीस आहेत. आपल्याला काय ब्रिजवर थांबायला मिळालं नाही, कारण हे लोक थांबून देत नाही, फाईन मारता येते. बघू आता 2-3 दिवस आहे, आपण पार्क करून गाडी जर यायला जमलं तर करूया आपण. 3 दिवस तर नाही, पण 2 दिवस आहे आपण. बघूया. तर आपण पोचलोय पम्मनला, आणि आपला मुक्काम पडलाय आज पम्मनसाठी. पम्मनमध्ये आपण हा असा काही माझा पाठीमागं दिसतो जो होमस्टे म्हणजे लॉजच आहे थोडक्यात, पण खूप प्रयत्नांनी, अथक परिश्रमांनी मिळालाय. कारण खूप बुकिंग आहेत, फुल आहे पूर्ण. पम्मन, रामेश्वरम, धनुषकोडी पूर्ण बुकिंग्स फुल आहेत. बुकिंग नाही मिळत आहेत. कसं तरी आपल्याला हा लॉज मिळालाय, आणि 1 नंबर व्ह्यू आहे. रूम थोडी न दाखवण्यासारखी आहे, ते दाखवणारच नाहीये मी, पण हा व्ह्यू 1 नंबर आहे. मस्त इथं हट बनवली एक छोटीशी, जिथं बसू शकता तुम्ही. खुर्च्या वगैरे टाकलेत हे असं.
प्लॅन असा आहे, उद्या सकाळ मॉर्निंगला दर्शनाला जायचा विचार चाललाय माझा. तुम्हाला दिसणार नाही पण इथं मस्त पंबन ब्रिजच्या बाजूने ट्रेन चालली आहे. छान सीन आहे, असा सनसेट होतो इकडं. इकडं मस्त समुद्र आहे एवढ्या जवळ. कॅमेरा थोडं लांब वाटतंय पण हे हार्डली 8 ते 10 फुटाचं अंतर आहे माझ्यापासून. नाईस. सकाळच्या प्रसन्न वातावरणात मी रामेश्वरमला खूप छान असं दर्शन घेतलं. सकाळी सकाळी खूप गर्दी होती. 5 वाजल्यापासून लाईनला थांबलेलो मी. 8:30 वाजता माझं दर्शन झालं. हे मंदिर अतिशय सुंदर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून या मंदिराचे उंच दगडी खांब आणि हा कॉरिडोर खूप बघण्यासारखा आहे. 7 दिवसापूर्वी मी घरातून निघालो होतो आणि 7 दिवसापासून मराठीचा म सुद्धा ऐकला नव्हता. आणि इथेच मला ही पुण्याची काही काका मंडळी भेटली. यांच्याशी बोलून गप्पा मारून खूप बरं वाटलं. आपलं छान असं दर्शन झालं इथं रामेश्वरमला. आता आपण निघतो धनुष्कोडीसाठी. धनुष्कोडीवर मस्तपैकी दर्शन घेऊ आणि पुढे निघूया. दर्शन झाल्यानंतर माझा पुढचा प्रवास सुरू झाला भारताच्या शेवटच्या टोकाकडे म्हणजेच धनुष्कोडीला. ते धनुष्कोडी हा रस्ता अतिशय सुंदर आहे. बाईक रायडर्ससाठी जणू काही स्वर्गच. हे अंतर 18 किलोमीटरचं आहे आणि ट्रॅफिक नसेल तर 23 मिनिटात पूर्ण होतं. ज्यांना फिरायला आवडतं माझं त्या लोकांना सजेशन आहे की त्यांनी एकदा तरी आयुष्यामध्ये रामेश्वरमला येऊन भेट द्या. जसा जसा रामसेतू जवळ येत होता तसा रस्ता काही विलक्षणच सुंदर होत चालला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त वाळूची मोकळी मैदानं होती. जोराचा वारा वाहत होता आणि त्या वाऱ्यासोबत हलके वाळूचे कण हवेत उडत होते. ते कण माझ्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर अलगत येऊन लागत होते आणि त्या वातावरणाचा एक वेगळाच अनुभव जाणवत होता. आणि फायनली आपण धनुष्कोडीला येऊन पोहोचलो. मी पुन्हा एकच सांगेन की ज्याला फिरायला आवडतं, नवीन ठिकाणं बघायला आवडतात, त्यांनी एकदा तरी धनुष्कोडीला येऊन नक्की भेट द्या. मग ते तुम्ही कसंही या, बाय ट्रेन या, बाय प्लेन या, बाय बाईक या, बाय कार या, पण एकदा तरी नक्की या. धनुष्कोडी माझ्यासाठी एक साधं पर्यटन स्थळ नाही आहे, ते प्रेम, पराक्रम आणि निष्ठा याची साक्ष देणारं एक जिवंत स्मारक आहे, जिथे प्रत्येक लाट, प्रत्येक वारा आणि प्रत्येक क्षण एक कथा सांगतो, जिद्दीची, त्यागाची आणि इतिहासाची. इथं पोचल्यानंतर एक छान योगायोग झाला. इथं मला
महाराष्ट्रातून आलेले काही रायडर्स भेटले. मग काय, बाईक, रोड ट्रिप, प्रवासाचे अनुभव, पुढचे प्लॅन अशा अनेक विषयांवर गप्पा रंगल्या. थोडा वेळ एकत्र घालवला, फोटो काढले आणि शेवटी एकमेकांचे नंबर एक्सचेंज करून आम्ही पुन्हा भेटायचं ठरवलं. अशा अनोळखी ठिकाणी आपल्या राज्यातील लोक भेटले की असं वाटतं की आपल्या घरातले कोणी नातेवाईकच आपल्याला भेटलेत. हेच तर रोड ट्रिपचं खरं सौंदर्य आहे. नवीन ठिकाणं, नवीन अनुभव आणि आयुष्यभरात लक्षात राहतील अशी माणसं. हा बिचारा तर एवढा दमला होता की बसल्याच ठिकाणी पेंगायचं काम चाललं होतं त्याचं. हे लोक गोवा, कर्नाटका, केरळ असा रूट करत करत धनुषकोडीला आले होते आणि हा सगळा प्रवास या मित्रानं पाठीमागे बसून केला होता. त्यामुळं कंटाळा येणं साहजिकच होतं. जर तुम्ही रायडर असाल तर लॉंग टुरिंगला काही प्रॉब्लेम येत नाही, कारण तुमचा मेंदू कायम सजग असतो. परंतु पिलियनचं तसं नसतं, त्यांना खूप त्रास होतो.
आपली निघायची सगळी तयारी झाली. असा काय व्ह्यू आहे आपल्या पाठीमागं. इथं आपला स्टे होता का, पाठीमागं स्टे दिसत असेल. एवढ्याच जवळ समुद्र आहे. इकडं पंबन ब्रिज.